इचलकरंजी शहरातील कुख्यात एसएन गँगवर मोका अंतर्गत कारवाई। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली मंजुरी। इचलकरंजी शहर व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात एसएन गँग या संघटित गुन्हेगारी टोळीवर अखेर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे। पोलीस ठाणे इचलकरंजी येथे दाखल महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्यात फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलमान राजू नदाफ यांच्या नेतृत्वाखालील एसएन गँग या 6 सदस्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। या टोळीतील आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याचा ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच दुकान व मालमत्तेचे नुकसान केलं। प्राथमिक तपासादरम्यान टोळीनं शहरात व परिसरात दहशत निर्माण करणे, मारामाऱ्या, जबरी वसुली, खंडणी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून हिंसाचार करणे तसेच शस्त्रासह गुन्हे करणे अशा स्वरूपाचे 17 गंभीर व 1 अदखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाले। या गंभीर पार्श्वभूमीचा अभ्यास करून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करून पाठवला होता। त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी तपासून मंजुरी दिली। या कारवाईमुळे इचलकरंजी शहर व परिसरात कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की अशा संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या अत्याचारास बळी पडलेले नागरिक निर्भयपणे पुढे येऊन जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली। इचलकरंजीतील एसएन गँग विरुद्ध घेतलेली मोका अंतर्गत ही कारवाई म्हणजे संघटित गुन्हेगारी विरुद्ध पोलिसांनी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।